पोलिसांना डिंपलने लपवलेली नीलमची बॉडी सापडली की काय? बॉडी आतमध्ये घ्या. अरे बापरे, खरंच की इथे बॉडी सापडली. ही जर का त्या नीलमची बॉडी असेल तर माझं काही खरं नाही. घालवा घालवा ते दगडाला पुजायला पैसे. सकाळ म्हणायचे नाही, संध्याकाळ म्हणायचे नाही, काम धंदा नसल्यागत आले उदबत्ती घेऊन. मी म्हणते तेवढी त्या घरातल्या देवाची पूजा केली ना तर तो सगळी इच्छा तरी पूर्ण करेल. अगं सासूची जर सेवा केली ना तर तुला स्वर्गात जागा मिळेल. आता अजून तुमची किती सेवा करायची हो, म्हणजे तुमचं मन भरेल? आणि डॉक्टरांनी काय बिघडवलंय तुमचं? ती सारखं हात धुवून त्यांच्या मागं लागतं. आता डॉक्टरांबद्दल काय बी ऐकून घेणार नाही मी. मी बी ना त्याला वाड्यात राहून देणार नाही आणि तो दगड बी वाड्या बाहेर फेकून देईल. अगं काय बोलतेस तू आई? ते कंगनी बाबा आहेत, कंगनी बाबा. जागृत देवस्थान येते आणि त्यांनी आपल्याला शाप दिला तर? अरे तो दगड उचलून त्या कंगवा बाबाच्या डोक्यात घालीन. अगं कंगवा नाही, कंगनी बाबा. अरे तेच ते कंगवा का फंगवा. उचल दगडून दे बाहेर फेकून. हा अजिबात हात लावायचा नाही, आधी सांगते या. बाबू ते दगड उचल आणि बाहेर फेकून दे, नाही तर तुलाच वाड्याच्या बाहेर काढीन बघ. तुम्ही हात लावून बघाच, नाही वाडा सोडून गेली तर विचारा. आता तुम्ही दोघे ऐका, मला कोणीतरी 20 रुपये द्या. जे आधी देईन ना त्याच काम ऐकणार मी. डॉक्टर डॉक्टर मंगलवाहिनी, डॉक्टर कुठे तो? आली बघा ही मूड द परत त्या कंपाऊंडरची लोमती. हे म्हातारे जाऊ दे, हिला बोलू काय फायदा नाही. हे टोन्या जा डॉक्टरांना बोलू नाही पटकन जा. पण मी का बरं जाऊ? तुझा आणि बोलून आणते असनी. मी प्रत्येक कामाचं पैसे घेतो. देतोय पैसे. पैसे पाहिजे तुला? हा ये इकडे, तुझा खुळखुळा वाजवून तुला पैसे देतो. इकडे ये, म्हातारीवरच गेलायस लागा तू. अरे आजीवर गेलाय म्हणून बरंय. तुमच्यासारखं कुणाचा लोमता तर नाही तो. माझ्या भाऊ पण कशासाठी डॉक्टर पाहिजे? ते डॉक्टरसनी सांगायचं होतं की त्या कॉन्ट्रॅक्टरनंच मारलं त्याच्या बायकोला. डॉक्टर तुम्ही काय आता सुटत नाहीत. काय या बया? आणि फार्म हाऊस मध्ये पुरली तिची बॉडी. आजच सापडली बॉडी. कशानं त्या कॉन्ट्रॅक्टरनं मारलं? अरे ह्या कंपाऊंडरनच मारून तिला पुरली असल. मला काय माहित नाही, मी त्याला काय ओळखत नाही. वे त्याचं मूड द्यायचंय ना, खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं आहेत. हे म्हातारे किती तुला सांगायचं का जरा नीट बोलत जा म्हणून? हा नाही हिला सांगून काय फायदा नाही. अगं ते आमचं देव माणूस आहेत, अख्ख्या गावाची मदत करणारा माणूस आहे ती, आणि त्यांच्याबद्दल असं बोलतीस वय ग? डॉक्टरांनी मनात आणलं का नाही तर त्या मेलेल्या बाईला जिथं पुरलंय का नाही तिथनं बाहेर काढतील आणि परत जिथं करतील एका फुकीतच. हा त्यांचा नाद नाही करायचा. जाऊ दे, हिला किती सांगितलं तर पटणार आहे का? नाही आपण वर जाऊ डॉक्टरांकडे. चल. बजा भाऊजी, डॉक्टर नाहीत वाड्यात, बाहेर गेलेत कुठतर. कुठं गेलेत? काय माहिती, सांगून नाही गेले. अहो मग आधी सांगायचं ना. या म्हातारीच्या शिव्या तरी नसते ऐकल्या. तर नाम्या तुलाही गुन्हाचा नाहीस का? म्हणूनच बायको सोडून गेली ना त्याला. वा, तरीच म्हटलं माझ्या बायकोची आठवण कशी नाही आली. बायाचं टोन्या चल, तुला चॉकलेट देतो. चल. नाही नको. चल 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 की. पैसे मागायला लागलाय. डॉक्टर पण फार्म हाऊस वरच गेलं होतं, मग त्यांच्याविषयी अजून बातमी कशी का नाही आली? डॉक्टर पळून तर नाही ना गेलं? लका ती निर्ले मॅडम लई चांगली होती, पण लका जीव घेतला नवऱ्याने तिचा. घ्या असं कसं बोलतोय तू? आता नवऱ्यानंच घेतलाय का आणखी कोणी घेतलाय काय माहिती आहे आपल्याला? हा हो आप्पा, त्यानंच घेतला असणार. त्याच्या अंगातलं हे होतं.
तो तिला कितीदाही करायचा. अहो बघावं तेव्हा तिला ह्याच्यात बघायचा. याच्यात हे बघायचं त्याच्यात ते करायचा. जर राईस कुठून बोलत जाय ना, अरे काहीच कळलं नाही आम्हाला. अरे म्हणजे त्याच्या अंगात का नाही लय मस्ती होती. तिच्या बायकोचा तो किती छळ करायचा. बघावं तो का नाही तिला पाण्यात बघायचा. होय 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 होय, हे मात्र बरोबर आहे. मी माझ्या डोळ्यानं बघितले. सारखा भडकाच्या दिजाव. अशा लोकांना ना पोत्यात घालूनच आणलं पाहिजे. जेवढी मोठी शिक्षा करता येईल ना तेवढी मोठी शिक्षा यांना केली पाहिजे. हा, अशा लोकांना का नाही कडक हे दिल्याशिवाय हे होणार नाही. अरे विंच्या, जर कधी तू जर कळ असं बोलला ना, अख्ख्या गावाला फुकट दूध वाटेल मी. अरे एक तर तू कळ असं बोलत जाय, नाही तर बोलतच जाऊ नको बरं. नाहीतर काय, ह्यो जे काय बोलतोय ना त्याचा विचार करून करून माझ्या डोक्यावली कसं जायची पाळी आली. अहो आप्पा, म्हणजे का नाही अशा लोकांना का नाही कडक शिक्षा दिल्याशिवाय हे लोक सुधारणार नाहीत. अंगाशी आता कसं बोललास हे पटतंय मला. ह्या सगळ्या लोकांना आता जरी जयसिंगवर संशय असला तरी एकदा का बॉडीचं पोस्टमॉर्टम झालं की नीलम प्रेग्नेंट होती हे कळेल आणि मग संशयाची सुई माझ्यावर येईल. मला तर काहीही करून यातून मार्ग काढावा लागेल. काहीही झालं तरी पोलीस माझ्यापर्यंत पोहोचता कामा नयेत. बघितलंच का ग, बिचारी कॉन्ट्रॅक्टरची बायको, त्यानं डायरेक्ट तिचा घातच केला. हा ना, आजकाल काय कुठं कसं घडल सांगता बी यायचं नाही. तुमचा नवरा चांगला आहे ना हो? नाही म्हणजे जगले वाईट ना म्हणून म्हटलं. माझा नवरा माझ्याकडे डोळे वर करून मी बघत नाही, आणि खून करायची तर लांबचीच गोष्ट आहे. तुमचा नवरा तुमच्याकडे बघत नाही? मी एवढ्या महागाचं फेशियल करून काय उपयोग? अगं बघत नाही म्हणजे रागात बघत नाही. आता मी एवढी सुंदर आहे की कुणी बी मला जीव लावल. माझा जीव घेणार नाही तर माझ्यासाठी जीव देईल. सांग बघू तूच की हाय ना मी सुंदर? नको, तुम्ही भडकाल झुंकू चुकू. का बरं? त्याचं काय ना, मला खोटं बोलायला आवडत नाही आणि खरं बोललं तर तुम्हाला राग येईल ना म्हणून. म्हणजे मी सुंदर दिसत नाही? मी असं कुठं म्हटलं? म्हणजे मी सुंदर दिसते ना? मी सांगितलं ना मला खोटं बोलायला आवडत नाही ते. मग खरं बोल ना, मी सुंदर दिसते ना? आओ म्हणजे दिसता, पण नीलम मॅडम एवढ्या नाही. अहो त्या नीलम मॅडम कसल्या भारी दिसायच्या, तरी बी त्यांच्या नवऱ्याने त्यांना मारलं. म्हणजे मी सुंदर दिसत नाही आणि माझा नवरा बी मला मारल? हाय का? मी असं कुठं म्हटले झुंकू चुकू? अगं ह्याचा अर्थ हाच होतो. मला नाही माहित. काय मग मॅडम, कशी वाटते तुम्हाला आमची सर्व्हिस? कसली सर्व्हिस? ही बाई सारखा माझा अपमान करतीया. आता तूच सांग, मी सुंदर आहे ना बा? आणि कुणी बी सांगल तुझ्यापेक्षा बी सुंदर आहे मी. डिंपल मॅडम, म्हणजे तुम्ही सुंदर नाही दिसत? असं कधी म्हंटले मी? मॅडम तुम्ही नका त्याच्याकडे ध्यान देऊ. तुम्ही ना गावातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे बघा. हा कळलं ना, कर फेशियल. हे डॉक्टर काय ना, ते खरंच पळून गेलं की काय? पोलीस त्या फार्म हाऊस वरनच त्यासनी घेऊन गेल्या. ती काहीच कळना झालंय. डिंपल, तुला काय वाटतंय ग? त्या कॉन्ट्रॅक्टदारामध्ये आणि त्याच्या बायकोमध्ये काय झालं असेल ग की त्याने तिचा घातच केला? मला वाटतंय त्याला तिच्यावर संशय आला असेल. झुंकू चुकू. कसला संशय? तुम्ही कुणाला सांगू नका, मी तुम्हाला बोलले म्हणून. कसं आहे ना, मला लोकांच्या फाटक्यात पाय घालायला आवडत नाही. म्हणजे चाड्या चुगल्या करायला तर अजिबातच आवडत नाही. इकडचं तिकडं तिकडचं इकडं करण्यात तर मला अजिबात इंटरेस्ट नाही. माझं कसं आहे, मी बरी आणि आपलं काम भलं. अगं किती बोलशील, एवढ्यात सांगून मी झालं असतं. आओ त्याचं काय ना, ती बाई आहे ना रोज यायची वाड्यावर आणि त्या डॉक्टरांनी भेटायची. पिंके, हे असला फालतूपणा करण्यापेक्षा ना वाईच कामावर लक्ष दे. हाय का मॅडम? अहो ह्याच बाईला लोकांच्या फाटक्यात नाक घुपसायचे आणि तुम्हीच म्हणता ना कस्टमरला नाराज करायचं नाही म्हणून बोलत होते. काय बाई, एका एकाचं असतं, लय लोकांच्या फाटक्यातलं पडलेलं असतं, सगळं जाणून घ्यायचं असतं. ए तूच सांगत होतीस, मी काय तुझ्या मागं मागं आले का? लय झालं माझा अपमान, बाद झालं, मला नाही करायचं फेशियल बिशल. तोंड तर धुवून जा. मॅडम थांबा, मी तिला समजवते.
मी कुठं काय केलं? झुंकू चुकू. आणि तुम्हाला तर माहितीये मी माझं काम किती इमानदारीत करते ते. मी कस्टमरशी बोलत बी नाही. तुम्हाला माहितीये ना मॅडम, मी भली माझा फोन भरला. पिंके, माझं डोकं खाऊ नको, जाऊन तिच्याकडनं पैसे घेऊन ये. अहो आता कसं जाऊ? गेली ती बाया. तिच्या काय माग माग जाऊ का मी आता? जाऊ द्या, येईन दुसरी. तुला ना नंतर बघते म्या. सोडणार नाहीये मी तुला. तुझ्यासारख्या फालतू मुलीमुळे त्या नीलमची डेड बॉडी पोलिसांना सापडली आहे. काय गरज होती हे सगळं करायची? सगळं कसं चांगलं चालू होतं, पण नाही तुला खोटं करायची सवय ना. आता ती नीलमची डेड बॉडी पोलीस पोस्टमॉर्टमला पाठवतील. त्यात कळेल ती प्रेग्नेंट आहे. जयसिंग पण यात माझा काही हातच नाहीये. पोलीस डीएनए टेस्ट करतील आणि माझ्यावर संशय येईल. तसाही त्या जयसिंगला आधीच माझ्यावर संशय आहे. ही सगळी आग लागली असताना ते डिंपल आणखी आगीत तेलवतील. नाही, असं नाही झालं पाहिजे. हे जर का असं झालं तर पोलीस माझ्यापर्यंत पोहोचतील. ते माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी मला इथून कायमचं निघून गेलं पाहिजे. काय मग डॉक्टर, काय प्लॅन आहे तुमचा पुढं? असं वाटतं ना जागेवर जीव घ्यावा तुझा. काय गरज होते हे सगळं करायची? इकडे बघ, तुला पैसे दिले होते ना. पैशांचं काय डॉक्टर, ते येत्यात आणि जात्यात. पण लायकी काढली आहे तुम्ही माझी. लायकी काढायला ती आधी असावी लागते. बघितलं, एवढं होऊन पण तुमचा माज अजून उतरला नाही, म्हणून ही वेळ आली आहे तुमच्यावर. मला जर पार्टनर म्हणून घेतला असता ना तर ही वेळच आली नसती. आतापर्यंत पैसा कमवत असतो आपण दोघं. मी असेही पैसे कमवीन. मी कोण आहे? देवी सिंग. मी पैसे काय कुठेही कमवू शकतो. तू तुझं बघ. माझं काय? माझी काळजी तुम्ही करू नका, तुम्ही तुमचं बघा. माझं मी बघतोच. तसं हे गाव सोडून मी कायमचा निघून चाललोय. पण मी परत येईल तुझा जीव घ्यायला. नको तिथे लय वेळ वाया घालवता डॉक्टर तुम्ही. आणि असं पण या मरणाला आता अजिबात भेट नाही. आणि जरी तुम्ही मला मारलं तरी तुमच्या सगळ्या गोष्टी बाहेर कशा काढायच्या ना त्याची सगळी व्यवस्था मी करून ठेवली आहे. पटकन का मारला तुझ्या बायकोला? मी नाही मारलो साहेब, दिलं मी नाही मारलं. नाही मारलंस?
बोल बोल का केलास तिचा खून? मी नाही गेलो काय मला सोडा कशावर फार मावती सापडलेली बॉडी नीलमचीच आहे म्हणजे अजून कोणाचं खून केलायस? कोणाला मारलायस तू? सहाशे 9 710 11 12 अरे देवा टोन्या अरे टोन्या अग अग कबर गेली ग माझी कुणी काय इथं मध्ये ठेवलं आय अगं सगळ्या गोटे इसकाडले टोनीचे तू. अरे तुझा डबरा भरला तुझं लागलं दात माझी इथं कंबार गेली आणि तुला त्या टोण्याच्या गोट्याचं पडलंय वय रे. त्याला इकडे आण माझ्या पुढं. तू काय आता माझा जीव घेतल्याशिवाय गप बसणार नाही वाटतं. गोट्या नाही टोन्या. थांब तुझं नाव मुडदच बसवते. तुला लाज वाटते का हसायला? तुझ्या तोंडात नॉनसेन्सला काळ कुत्र तुला घातलं नेऊन डबऱ्यात तुला. हा चेचलं का तुझं नांचेस? असं असतंय दुसऱ्याला डबरा खांदला ना की आपणच त्या डबऱ्यात पडतोय. आणि काय रो तुला गोट्या खेळायला काय हिथच जागा मिळाली होय? अरे अख्खा गाव पडलाय की मोकळा जा की मर्दा तिथे खेळ जा. आता काय झालं? कशाला वरडताय? माझं लगीन ठरलंय ना म्हणून वरडतीया. ही असं असतंय कधी म्हणून सरळ बोलायचं नाही. अगं ती दोघं गोटे खेळत होते पडले दोघं पण. थांब मी उचलतो. अरे तुझ्या बापानं गोट्या खेळल्या होत्या का ह्या वयात? आणि मी कशाला रे त्याच्या संग गोट्या खेळती? तोच इथं गोट्या खेळत होता आणि मला पाडलं. तूच सांगितलं असेल माझा जीव घ्यायला त्याला. टोन्या किती समजवायचं तुला? थांब आता चांगली सुतासारखी सरळ करते रे तुला. टोन्या मारलाय का? कशाला बॉम्ब बोलतेस? डॉक्टर अहो कुठं होता तुम्ही? निघालात कुठं? ते मंगलताई माझं एक जरा महत्वाचं काम आहे म्हणून मी बाहेर गावी निघालोय. 2-3 दिवसानंतर परत येईन मी. हा कसलं काम? त्या बाईची डेड बॉडी सापडली ना ह्याच्यात मुडद्याचा काहीतरी हात असेल त्याच्या माग. म्हणूनच पळून चाललाय खालमुंड्या पाताळ धोंड्या. आत्या तोंडाला एकटी बोलू नका. डॉक्टर तुम्ही नका आत्यांकडे ध्यान देऊ. काय वय झाले ना म्हणून वाटेल ते बडबडतात. नाही काही हरकत नाही येतो मी. हे पोलीस इथे काय करतायत? यांना माझ्यावर संशय आलाय की काय? पोलिसांनी नीलमच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम तर नाही केलं?